सलाम जय ख्रिस्त ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या व्ह्यूअर्स सर्व प्रियजनांना सलाम मंडळी. तुम्ही सर्व कशा आहात? तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा विश्वास आहे. कारण तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत जिवंत परमेश्वर आहे. प्रियजनांना त्याला सलामी देऊया, त्याला धन्यवाद देऊया, त्याला सल्यूट करूया. प्रियजनांना हा समय त्याने तुम्हाला मला दिलेला आहे, तसा आपण धन्यवाद, त्याची उपकार स्तुती, त्याला आभार मानूया आणि त्याच्या सुंदरशा जिवंत वचनाकडे आपण बोलूया. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं वचन आहे स्तोत्रसंहिताचा 24वा अध्याय. याचा सुंदरसं वचन आहे 7 आणि 8. प्रियजनांनो, तुमच्या समोर पटकन वाचते. तुम्ही पण तुमच्याजवळ जर बायबल असेल तर प्रियजनांनो तुम्ही पण माझ्यासोबत वाचू शकता. स्तोत्रसंहिता साम्स याचा 24वा अध्याय 24th चॅप्टर 7 आणि 8. सुंदरसं वचन आहे. अहो वेश्यांनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. प्रियजनांनो, हा जो द्वार आहे, हा जुन्या जमान्यामध्ये पुष्कळ मोठे मोठे हा जो स्तोत्रसंहिता जो लिहिणारा आहे तो कोण आहे? दावीद राजा. आणि राजाचं महल आणि त्या महलाचा दार कसा असतो? मोठा असतो, एकदम उंच असतो आणि मोठा असतो. तर त्या द्वाराला त्याच्यावरही उंच व्हा म्हणतो. कारण कोण येतंय आतमध्ये? प्रतापशाली राजा, बलवान, पराक्रमी, सर्व शक्तिमान, सर्व समर्थवान, महान, प्रतापशाली, सेनाओं का परमेश्वर, यहोवा परमेश्वर जो खरा जिवंत देव आहे, तो आत येत आहे. प्रियजनांनो, आणि सर्व भूमी, सर्व मनुष्य थरथर कापत आहे. प्रियजनांनो, ज्यावेळेस मोशेला सर्व इस्राईल लोक म्हणतात आम्हाला परमेश्वराला बघू दे, तर परमेश्वर जेव्हा दर्शन देण्यास येतो सिनाई पर्वतावर, त्यावेळेस सर्व भूमी थरथर कापते आणि असा धूर निघतो. कारण परमेश्वर आपला जो तेजोमय परमेश्वर आहे, तो सूर्य जे आहे आपलं, आपण जे सूर्याला पाहतो आणि पाहू पण नाही शकत, बरोबर आपण डोळ्याच्या जे करतो विस्कवतो, कारण सूर्याला आपण एकटक नाही पाहू शकत. प्रियजनांनो, सूर्य किती तेजस्वी आहे, तर त्या तेजाहून 7 पटीनं आपला परमेश्वर तेजस्वी आहे. तर त्याला तुम्ही आणि मी कसं पाहणार? जेव्हा ते लोक म्हणतात जिद्द करतात की आम्हाला पाहायचंय परमेश्वराला, मोशे परमेश्वराशी बोलतो, परमेश्वरा असं आहे, इस्राईल लोक सांगत आहे की तुला बघण्याची त्यांची इच्छा आहे. मग परमेश्वर म्हणतो हो येऊ द्या, म्हणतो नाही, पण तुम्ही मला बघाल तर तुम्ही मरणार, तुम्ही मला बघू शकत नाही, मनुष्य परमेश्वराला बघू शकत नाही, तुम्ही मरणार, असे रीतीनं परमेश्वर सांगतो मोशेला. परंतु ते म्हणतात आम्हाला बघायचंच आहे. जेव्हा परमेश्वर येतो सिनाई पर्वतावर, पूर्ण पर्वत आणि सर्व भूमी थरथर कापते आणि तिथून धूर निघतो, आगीसारखा धूर निघतो. तेव्हा इस्राईल लोक म्हणतात आम्हाला परमेश्वराला बघू नको देऊ, आम्ही बघणार तर आम्ही मरणार, केवळ तूच पहा, तूच त्याच्याशी बोल, आम्हाला त्याच्यासाठी बोलायचं नाही, आम्ही नाही बोलणार, आम्ही बोलू तर आम्ही मरू. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर आपला आहे, असा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा अनादिकालापासून अनंत कालापर्यंत असा महान प्रतापशाली राजा आहे. प्रियजनांनो, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रियजनांनो, असा महान परमेश्वराचे तुम्ही आणि मी लेकरं आहोत, आणि हा परमेश्वर आपल्यावर किती अतोनात प्रीती करतो. प्रियजनांनो, की तो आपल्यामध्ये काय पाहतो? प्रियजनांनो,
केवळ आपण जेव्हा तो युगोचा राजा, युगाचा राजा जो आहे तो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी तो किती लीन झाला प्रियजनांनो. कोणी म्हणणार का एक श्रीमंत व्यक्ती, आता फॉर एक्झाम्पल आजच्या डेटमध्ये आपल्या देशाचा जो आहे धनाढ्य व्यक्ती तो आहे अंबानी. सर्वांना माहिती आहे अंबानी म्हटलं तर अरे बापरे, सर्वात धनाढ्य व्यक्ती लोक, सर्व धनाढ्य जे फॅमिली आहे, जो खानदान आहे तो धनाढ्य खानदान अंबानीचा खानदान आहे. तो अंबानी व्यक्ती, त्याला तुम्ही म्हणणार की बाबा गायच्या गोठ्यात तू जाशील का? म्हणा हे घाण वास येतो तिथं, मी कशाला जाऊ, मी माझ्या नोकरांना पाठवेल. पण जो महान संपूर्ण जगाचा जो राजा आहे, संपूर्ण देशाचा जो बादशाह आहे, तो बादशाह व बादशाहने आपला एकुलता एक, आपला एकुलता एक आवडता प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी त्या गाईच्या गोठ्यात जिथं घाण वास आहे, तिथं कोणाला जाऊ वाटत नाही, अशा गाईच्या गोठ्यात त्यांनी जन्म घेतला प्रियजनांनो. आणि ते गवतावरती गवत होतं आणि त्याच्यावरती प्रभू येशू मसीला बाळंताने गुंडाळून गव्हाणीत निजविले प्रियजनांनो. असा आपला प्रभू किती लीन तो झाला, किती तो स्वतःला त्याने दीन आणि लीन केले प्रियजनांनो. आज आपण आपल्या स्वतःला आपण टेस्ट करूया, एक्झॅमिन करूया आपण स्वतःला, की मी आणि तुम्ही असे लीन झालेलो आहोत का प्रियजनांनो. दावीद राजा म्हणतो उंच व्हा वेशीनो, उंच व्हा पुरातन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? प्रश्न केलेला आहे. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच प्रियजनांनो. त्याला शरण जाणारे हेच लोक हो. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच प्रियजनांनो. पुन्हा वाचणार मी. अहो वेश्येंनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान, सर्वशक्तिमान, परात्पर परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा हा प्रतापशाली राजा आहे प्रियजनांनो. आज बघा, हे जर तुम्ही द्वार तो ठोकत आहे, प्रभू येशू मसीह ठोकत आहे, आणि हे जर द्वार तुम्ही उघडलं, आज हा द्वार, जसा दावीद राजाला हा द्वार होता, त्याच्या महलाचा जो द्वार होता, कारण तो राजा होता, तर ह्या महलांच्या दाराला तो म्हणतो उंच व्हा. आज तुम्हाला मला प्रभू येशू मसीह आपल्या हृदयाचा जो द्वार आहे तो ठोकत आहे, नॉक करत आहे. असं जर तुम्ही त्याच्या आवाजाला, तो जो नॉक करणाऱ्या आवाजाला तुम्ही ऐकून तो दार तुम्ही उघडाल, तर तो प्रभू येशू मसीह तुमच्या हृदयात येईल, तुमच्या घरात येईल. घर म्हणजे तुमच्या हृदयाच्या आत येईल, तुमच्या घरात येईल आणि तुमच्या सोबत तो जेवणार प्रियजनांनो. हे तुम्हाला स्वर्गीय आनंद हवा आहे का? तर तुम्हाला स्वतःला लीन करा लागेल, नम्र करा लागेल, मी हे सोडा लागेल प्रियजनांनो. मी हे पिश आहे, मी याच पिशाचे सदैव मनुजा ला पिळिले, गिळिले त्याचे मनुष्यपण अवघे गिळिले. असं गीत आहे प्रियजनांनो. आम्हाला आमच्या
नर्सिंग ट्रेनिंगमध्ये आम्ही असताना चॅपलमध्ये आम्ही हे गाणं म्हणायचो. प्रियजनांनो, आपल्याला इतकं लीन झालं पाहिजे. प्रियजनांनो, आपला जो गुरु आहे प्रभू येशू मसीह, तो किती लीन झाला. आज तुम्हाला मला तसं लीन होणं जरुरी आहे, अत्यंत गरजेचं आहे. प्रियजनांनो, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला, आपल्या समोरच्या व्यक्तीला, आपल्या भाऊ बहिणीला, आपल्या आई वडिलांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा. ते माझ्यापेक्षा चांगले आहे, ते माझ्यापेक्षा अधिक विश्वासात आहे, ते माझ्यापेक्षा अधिक चांगले आहेत, असं जेव्हा तुम्ही विचार करणार तेव्हा प्रभू परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. प्रियजनांनो, आणि जेव्हा प्रभू येशू मसीह आपल्या हृदय अंतःकरणात येईल तेव्हा जो द्वार आहे, हृदय अंतःकरणाचा जेव्हा द्वार आपण उघडू, आणि तेव्हा यामध्ये प्रभू येशू मसीह आता लहान तांदूळा बाळ म्हणून तो जन्मणार नाहीये, तो तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येणार आहे. आपल्या आत्म्याचा वर म्हणून तो येणार आहे, आपल्या वधू आत्म्यांना नेण्यासाठी. प्रियजनांनो, का तुमची आणि माझी तयारी झालेली आहे का? आज आपण स्वतःला टेस्ट करूया, स्वतःची एक्झामिन करूया की मी तयार आहे का त्या प्रतापशाली देवादिदेव, राजांचा राजा आणि प्रभूच्या संगती जाण्यासाठी. हा वेळ तो याच्यासाठी लावत आहे. आपण म्हणतो खूप 2 वर्ष, 2024 आता 25 मध्ये आम्ही जाणार. प्रियजनांनो, हा समय त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेला आहे आपल्या हृदय अंतःकरणाला बदलण्यासाठी. हा समय आपणच घेत आहोत. आपल्या दगडी हृदयाला आपण फोडत नाही, आपल्या दगडी हृदयाला आपण लीन होत नाही. आपल्या कठोर हृदय अंतःकरण घेऊन आपण बसतो. जा, मी नाही बोलणार, जा, मी तिला क्षमा नाही करणार, जा, तो माझ्या दारात आला तर मी तिला मारेल, मी शिव्या देईल, असे आपले ख्रिस्ती समाजातले लोक बोलतात. प्रियजनांनो, फार दुःख वाटते हे सांगण्यासाठी मला. प्रियजनांनो, फार दुःख वाटते. आणि मी क्षमा करणार नाही, मी तिचं तोंड पाहणार नाही, मी तिला लोक लावून मारणार, असं देखील लोक बोलतात. प्रियजनांनो, फार दुःखाची गोष्ट आहे हे सर्व ऐकणं. जेव्हा तुम्ही प्रभू येशू मसीहचे लेकरं म्हणता, तुम्ही हे कसे करता? प्रियजनांनो, हे आपल्यात बदलाव झाला पाहिजे, हे आपलं जीवन बदललं पाहिजे, तर आपण येशूचे खरे लेकरं आहोत. त्यांना क्षमा करा, पूर्ण हृदयांतःकरणाने क्षमा करा, कारण आपल्या प्रभूने माझी आणि तुमची किती मोठ्या अपराधांची त्यांनी क्षमा केलेली आहे. त्याची जाणीव धरा, त्याचा तुम्ही विचार करा, त्याची जाणीव धरा अंतःकरणामध्ये की माझ्या प्रभू परमेश्वराने माझ्या घोड लाखेसारखे लाल घाण पापांना त्यांनी क्षमा करून मला धुवून काढले त्याच्या पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने, आणि मला त्याचं लेकरू बनवलं. मला त्याच्या पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्यांनी विकत घेतलं, मोल देऊन मला त्यांनी खरीदलेलं आहे. मी त्याचा आहे, आणि त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा त्यांनी अधिकार दिला. त्याचं लेकरू होण्याचा मला अधिकार दिला. जो अधिकार मी विकून टाकला होता त्या दुष्ट सैतानाला त्यांनी हरवून टाकले, त्या मृत्यूचा नाश केला, आणि तो विजयी वीर परमेश्वर झाला. आणि त्याच्या महान अशा विजयामध्ये तो मला आणि तुम्हाला विजयी करण्यास तयार आहे. प्रियजनांनो, तुम्हाला मला त्यांनी हारण्यासाठी निवडलेलं नाहीये. घाबरू नका, भिवू नका, घाबरू नका. प्रियजनांनो, तो जिवंत देव प्रभू येशू मसीह माझ्या संगती, तुमच्या संगती, आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत सदोदित तो तुमच्या बरोबर, माझ्या बरोबर आहे. हे त्याचं महानचं अभिवचन आहे. म्हणून भिवू नका, घाबरू नका. संकट येणार, दुःख संकट येणार, लोक तुम्हाला मला माझी निंदा करतील, तेव्हा आनंद करा, स्वतःला धन्य म्हणा की प्रभू तुझ्यासाठी मी काहीतरी इतकं मोहरीच्या दाणे एवढं तरी काहीतरी दुःख सहन करत आहे. त्यांनी जर एवढं आपल्यासाठी सहन केलेलं आहे तर आपण एवढं सहन नाही करू शकत. प्रियजनांनो, जरूर आपण सहन करूया, आणि आपल्याला अजून सहन करायचंय, अजून पुढे जायचंय. हा एक परीक्षेमध्ये प्रभू येशू मसीह माझ्या आणि तुमच्या सोबत आहे.
म्हणून अब हम न डरेंगे, यीशु जो साथ है, अब हम न डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. बघा प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहचं वचन आहे, ते वचन किती सत्य आहे, कारण तो सत्य परमेश्वर आहे, तो मार्ग आहे, तो सत्य आहे, तो जीवन आहे, तो पुनरुत्थान आहे आणि त्याचं पुनरागमन होणारे. सगळे एक एक वचन त्याचे आपल्याला जिवंत करणारे आणि नवीन जीवन देणारे प्रियजनांनो. आणि त्याच्या नवीन जीवनामध्ये, त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा आपण सन्मान करून त्याच्या मार्गात चालूया, त्याच्या अरुंद मार्गात चालूया आणि स्वतःला लीन आणि नम्र करूया. प्रियजनांनो, परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन, आमेन.